बघा विद्यार्थी मित्र हो, आपण ऑसिलेशन हा चॅप्टर पाहत आहोत आणि ऑसिलेशन हा चॅप्टर असं समजतात की हा फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ऍक्च्युली फिजिक्समध्ये 6 मोठे चॅप्टर आहेत आपल्याला. पार्ट 1 मध्ये 3 मोठे चॅप्टर आहेत, पार्ट 2 मध्ये 3 मोठे चॅप्टर्स आहेत. मोठे चॅप्टर याचा अर्थ त्यांचं वेटेज खूप जास्त, वेटेज ऑफ मास जे आहे या चॅप्टरला जास्त आहे. आता कोणते कोणते चॅप्टर्स आहेत की आपण जर फर्स्ट पेपर पाहिला तर फर्स्ट पेपरमध्ये ऑसिलेशन नावाचं एक चॅप्टर खूप डिटेलमध्ये दिलंय तुम्हाला आणि फार इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर स्टेशनरी वेव्ह नावाचा एक चॅप्टर आहे, तो पण खूप मोठा चॅप्टर आहे. ज्याच्यामध्ये आपण वेव्ह मोशन, सगळ्या वेव्हची मोशन बघणार आहे. आणि तिसरा जो चॅप्टर आहे ज्यामध्ये हीट आहे. आता हीट मध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनामिक्स, असं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. तर ह्या 3 टॉपिकला फार वेटेज आहे मार्काच्या दृष्टीने. तसं आपण सेकंड पेपरमध्ये जेव्हा जाऊ तर तुम्हाला त्याच्यामध्ये लाईट सेक्शन आहे, त्या लाईटमध्ये इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन नावाचा एक चॅप्टर दिला होता, त्याला पण चांगलं वेटेज आहे. तसं दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिआय, या चॅप्टर्सला याच्या संबंधित असलेले जे चॅप्टर्स आहेत हे थोडेसे जास्त मार्क्स आहेत. आता त्यातला आपण हा काय बघत आहोत, त्यातला एक महत्वाचा चॅप्टर आहे ऑसिलेशन, जो आपण ऑलरेडी काय केलेला आहे, स्टार्ट केलेला आहे. तुम्हाला मी सर्वांना काय सांगितलेलं पहिले की ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलेलं की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ही आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक असे 2च टॉपिक आहेत. आणि हे टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त कसे क्लिअर होतील यासाठी त्यांनी काही एक्झाम्पल सेट केले. आपण ते प्रत्येक गोष्ट बघणार आहोत. त्यातला एकही पॉइंट तुम्हाला अनक्लिअर राहणार नाही. मी तुम्हाला अश्युरिटी देतो, आय अश्युर्ड यू ऑल, इफ यू पे युअर अटेन्शन, दिस ऑल टॉपिक्स विल बी क्लिअर टू यू आणि यू विल हॅव नो डाऊट अबाउट इट. बघा काय बरं बघायचं आपल्याला, महत्वाचं काय ते पाहू आपण डायरेक्ट. की जे नॉलेज तुम्हाला मी शेअर केलंय आजपर्यंत या बाबतीमध्ये, त्याच्या जस्ट पुढचं की हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल काय करतोय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. एक पार्टिकल आहे पी, या ठिकाणी पार्टिकल आहे हा पी आणि ज्याचं मास किती आहे, एम. एम इज द मास ऑफ पार्टिकल. मित्र हो, एकदाच फक्त लक्ष द्या, तुम्हाला पुन्हा कधी ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही. काय दिलंय मी तुम्हाला, एक पार्टिकल आहे ज्याचं मास एम आहे. प्रत्येकाला मास असतं, तसं त्या पार्टिकलचं मास काय आहे, एम. आणि हा दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM. आता ऍज इट इज अलॉंग स्ट्रेट लाईन, डेफिनेटली इट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अँड दिस मोशन इज अबाउट इट्स मीन पोझिशन, दॅट मीन्स अबाउट O. AB is path length, OB is amplitude and O is also amplitude. As it is in positive x direction, this amplitude is plus A and this is minus A. That means OA is equals to OB and it is amplitude. Okay, just see, जर आपण या पार्टिकलला मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, किती डिस्टन्स डिस्प्लेस केलं, एक्स एवढं डिस्टन्स आपण काय केलं, त्याला डिस्प्लेस केलं. म्हणजे जो पार्टिकल विच इज ऍट पॉइंट O, विच इज ऍट मीन पोझिशन, नाउ when we displace it through distance x, now it is at point P. Okay, when it displace through distance x, definitely restoring force will act on it. तर तुम्हाला हा रिस्टोरिंग फोर्स किती आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि या पार्टिकलवरती जेव्हा आपण त्याची पोझिशन चेंज करणार आहोत तर त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीमध्ये पण चेंज होणार आहे. ज्या अर्थी त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणार आहे त्या अर्थी त्याच्या रिस्टोरिंग फोर्समध्ये चेंज होणार आहे. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा आपण पार्टिकलला मूव्ह करणार आहोत तर डेफिनेटली काय होणार आहे, वर्क डन परफॉर्म होणार आहे. आणि हे जे वर्क डन परफॉर्म होणार आहे ते वर्क डन ऍज इट इज पोटेन्शियल एनर्जी म्हणून काय होणार, त्याच्यामध्ये स्टोअर होणार. फक्त 3 ते 4 मिनिटाचा टॉपिक आहे. तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त 3 ते 4 मिनिट ठेवायचं आहे, त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला अजिबात स्ट्रेस करणार नाहीये. आता बघा, हा जो पार्टिकल आहे, या पार्टिकलची व्हेलॉसिटी कशाने दिली जाणार आहे, व्ही. व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. आणि आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे की व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल is given by, काय फॉर्म्युला आहे फॉर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकलचा, v इक्वल्स टू प्लस और मायनस
ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला हे माहित पाहिजे की हे व्ही म्हणजे काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा काय आहे, ही अँग्युलर व्हेलॉसिटी. कारण जेव्हा हा पार्टिकल टू अँड फ्रो फिरणार आहे, तुम्हाला मी एक वेगळं एक्सप्रेशन दाखवणार आहे ते की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो पार्टिकल आहे आणि त्याचं जर आपण प्रोजेक्शन घेतलं की तो सुद्धा काय करत असतो, एसएचएम परफॉर्म करत असतो. व्हॉट इज ए, इट इज अँप्लिट्यूड, अँड व्हॉट इज एक्स, इट इज डिस्प्लेसमेंट. जर तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू माहित झाली तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, याची कायनेटिक एनर्जी फाइंड करू शकता. म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल, ज्या पण पार्टिकलला, ज्या पण वस्तूला फिजिक्समध्ये, ज्या पण मॅटरला मास आहे आणि त्याला जर व्हेलॉसिटी असेल तर डेफिनेटली मास आणि व्हेलॉसिटी या दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर ते मोमेंटम बनतं. आणि आपण जर कायनेटिक एनर्जी जर बघायची असली तर ती कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ व्ही इन दिस इक्वेशन, इट विल बिकम्स हाफ एम इंटू ओमेगा इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर. That means it becomes half m ओमेगा स्क्वेअर आणि अंडर रूट निघून जाईल याचा स्क्वेअर म्हणून, आणि ते काय होईल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इफ वी कॉल दिस इक्वेशन नंबर 1, दिस विल बी द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. आता यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे की एम ओमेगा स्क्वेअर काय आहे. बघा तुम्हाला स्ट्राईक झाला असेल की एम ओमेगा स्क्वेअर काय आहे, एम ओमेगा स्क्वेअर आहे के. कारण काय पाहिलं होतं आपण की के बाय एम म्हणजे काय आहे, ओमेगा स्क्वेअर. म्हणून ही जी इक्वेशन आहे एक नंबरची, आपण त्या इक्वेशनला दुसरा तिचा फॉर्म काय लिहू शकतो, हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. या इक्वेशनला सुद्धा तुम्ही इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर काय होत नाही. तुम्ही म्हणाल की सर दोन्ही पण इक्वेशन नंबर 1 का दिलं, कारण बोथ दिस इक्वेशन आर ऑफ द सेम टाइप. एकाच ह्याच्या कायनेटिक एनर्जीच्या दोन इक्वेशन्स आहेत, आपण ते लिहिलेले आहेत. आता आपल्याला या पार्टिकलचा काय इंटरेस्टेड आहे, आज आपल्याला काय बघायचं आहे की त्या पार्टिकलची टोटल एनर्जी फाइंड करायची. तुम्ही म्हणाल सर क्वेश्चन तुम्ही शेवटी दिला आम्हाला हा, परंतु हा क्वेश्चन शेवटी का दिला की त्या अगोदर तुम्हाला कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी काय, ह्या दोन गोष्टी जर माहित झाल्या तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, त्याला ऍड करायचं. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जेव्हा आपण ऍड करू तेव्हा काय भेटेल आपल्याला, टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम अबाउट मीन पोझिशन. ते अल्टिमेटली त्याच्यामध्ये तो शब्द असतोच. आता आपण काय बघूया, जसं आपण कायनेटिक एनर्जी पाहिजे, आता आपल्याला काय बघावं लागेल, पोटेन्शियल एनर्जी. फॉर पोटेन्शियल एनर्जी, फॉर पोटेन्शियल एनर्जी, when particle is moving or when it is moved from O to P through distance x, that means definitely restoring force will act on that particle and that is given by F equals to minus kx. आता ही जी इक्वेशन आहे ही तुम्हाला इतकी बाय हार्ट लर्न झालेली आहे की आपण इतके वेळा पाहिलेलं आहे की सिंपल इक्वेशन आहे, पण या इक्वेशनवरती अख्खा चॅप्टर आपण काय करू शकतो, जेवढ्या पण याच्यामध्ये काय जेवढे पण डेरिव्हेशन आलेले आहेत या सर्व डेरिव्हेशनचं बेसिक इक्वेशन कोणती आहे, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स. आता बघा, जर याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतोय आणि आपल्याला आणखी ह्या पार्टिकलला थोडंसं काय करायचं, क्यू पर्यंत शिफ्ट करायचं. आता हे पी आणि क्यूचं जे दोन पॉईंट आहेत, पी आणि हा क्यू, हा पॉईंट पी आणि हा पॉईंट काय आहे क्यू, हे जे डिस्टन्स आहे हे स्मॉल डिस्टन्स आहे आणि वी नो दॅट दिस स्मॉल डिस्टन्स इज ऑलवेज डिनोटेड बाय डीएक्स. दॅट मीन्स वी आर शिफ्टिंग द पार्टिकल फ्रॉम पी टू क्यू थ्रू स्मॉल डिस्टन्स डीएक्स. What will happen against this force, against this restoring force? When the particle is displaced against restoring force, some work will be performed, and that small work is given by dW, and definitely it is minus F into dx. That means particle is moved against the restoring force, so that small work is performed, and this small work is given by this equation. जर आपण ह्या एफ ची किंमत याच इक्वेशन मध्ये ठेवली तर हीच इक्वेशन काय होईल बरं, डीडब्ल्यू. दॅट मीन्स स्मॉल वर्क डन विल बी इक्वल टू मायनस एफ. काय आहे एफ, एफ आहे मायनस के एक्स आणि हे डीएक्स ऍज इट इज. म्हणजेच काय होईल बरं, हे डीडब्ल्यू दी स्मॉल वर्क डन इक्वल टू के एक्स डीएक्स. आता हे काय आहे, स्मॉल वर्क डन आहे. कशासाठी झालेलं आहे, या पार्टिकलला आपण काय केलं, डिस्प्लेस केलेलं आहे अगेन्स्ट फोर्स.
मग मला सांगा ओ पासून पी पर्यंत म्हणजे किती अंतर आपण शिफ्ट केलं, एक्स एवढं अंतर शिफ्ट केलं. तर त्यासाठी किती टोटल वर्क डन जर बघायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, डेफिनेटली सगळ्याला माहिती आहे आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. मग जर आपण या इक्वेशनला इंटिग्रेट केलं, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ के एक्स डीएक्स, आणि कुठून शिफ्ट केलं, एक्स बरोबर कुठं होतं, 0ला मीन पोझिशनला, आणि कुठे शिफ्ट केलं आपण, एक्स पर्यंत. हे डेफिनेट इंटिग्रल आहे. कारण काय केलं आपण, याला फिक्स मीन पोझिशन पासून एक्स एवढ्या अंतरामध्ये त्याला शिफ्ट केलं. त्यामुळे याचं इंटिग्रेशन काय येईल बरं, हे टोटल वर्क डन. आणि याचं इंटिग्रेशन काय येईल, हे के कॉन्स्टंट बाहेर येईल, आणि एक्सचं इंटिग्रेशन येईल एक्स स्क्वेअर बाय 2, आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट काय असेल याचं, 0 to x. त्यामुळे ही जी इक्वेशन बनेल, टोटल वर्क डन काय होईल, के इंटू एक्स स्क्वेअर बाय 2. आणि याला सिंपल फॉर्म मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल यालाच तुम्हाला काय लिहितील, हाफ के एक्स स्क्वेअर. परंतु तुम्हाला माहिती के काय आहे, बट वी ऑल नो के इज व्हॉट इज के, के हे कॉन्स्टंट आहे. आणि काय ते के इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर. म्हणजे या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 लिहू शकतो, किंवा याच इक्वेशन मध्ये आपण डब्ल्यू इक्वल्स टू हाफ, की इन्स्टेड ऑफ के काय लिहू शकता तुम्ही, एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. या इक्वेशनला सुद्धा आपण इक्वेशन नंबर काय करू शकतो, 2 लिहू शकतो. आणि हे जे वर्क डन आहे, हे वर्क डन काय होणार आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणून त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे. आता राहिलेले शेवटचे 2 मिनिटं फक्त, नॉट मोर दॅन 2 मिनिट. आय एम गोइंग टू फिनिश दिस चॅप्टर. आणि एकदा तुम्हाला हे कळलं टोटल एनर्जी, की तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि ही फक्त काय आहे, ऑसिलेटरी बॉडीची आहे. असंच प्रत्येक बॉडीला काय असते, टोटल एनर्जी असते. बघा आता हे जे वर्क डन हे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि हे पोटेन्शियल एनर्जी काय झालं बरं, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तुम्ही सिंपल काय करायचं, सिम्पली टोटल एनर्जीसाठी काय घेणार तुम्ही, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. बघा बरं कायनेटिक एनर्जी काय आहे सांगा मला तुम्ही, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय झालेली आपली, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. जर आता ह्याच्यात आपण कॉमन टर्म जर कॉमन काढले तर काय होईल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आणि हे कॅन्सल होऊन आपल्याला काय भेटेल बरं, टोटल एनर्जी, टोटल एनर्जी आपल्याला भेटेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि हे जे एक्सप्रेशन आहे, एवढं एक्सप्रेशन तुम्ही केलं की तुम्हाला 3 मार्कासाठी हा टॉपिक तुम्हाला विचारला जाईल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की प्रॉब्लेम फक्त टोटल एनर्जी विचारला जातो का, तर तसं नाही. दे मे आस्क टू कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी और बोथ. आता याचा ग्राफ वगैरे जो काढायचा आहे, याचा ग्राफ काय आहे किंवा आणखी याच्यामध्ये काही सब क्वेश्चन्स आहेत का, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करू.